लोकसभा इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर हिंदुत्व आणि जय भवानी या दोन शब्दांवर शिवसेना म्हणजे ठाकरे गटावर कुठेतरी उच्चार करण्यासाठी गाण्यामध्ये बंदी घातली. आता ही बंदी कोण घातली तर साहजिकच इलेक्शन कमिशननं घातली, पण हे दोन शब्द आले कुठून, याचा मतितार्थ काय, याचा संदर्भ काय, शिवसेनेचा संदर्भ काय आणि इलेक्शन कमिशननं जो दावा ठोकलाय किंवा जे त्यांचं म्हणणं आहे, हे जे म्हणणं आहे ते विपरीत परिणाम करू शकतं का आणि ठाकरे हे त्याचा कसा वापर करतील, हे सगळं पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग आहे. पण आता हे सगळं समीकरण कसं जुळून येईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. आता आपण अगोदर जर थोडंसं जर पाठीमागे गेलो तर महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं एक समीकरण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि एकंदरीत विचारसरणी, स्वराज्य हे सगळं जर पाहिलं तर त्यामुळेच आज महाराष्ट्र आहे असं म्हणणं वावगं ठरत नाही. आता हे जर समीकरण पाहिलं तर नंतरच्या काळात बरंचसे समीकरण होत गेलं. त्यांची विस्मृती झाली, नंतर त्यांची समाधी शोधण्यात फुलेंना यश आलं, मग शिवजयंती हे सगळं होत गेलं. नंतरचा काळ थोडा इंग्रज काळात आलो, त्याच्यानंतर जर काळ पाहिला तर मुंबई ही विभक्त होत होती आणि तेव्हाचा जर संघर्ष पाहिला तर काही नावं आपल्या पुढे येतात आणि त्यातलं एक मुख्य नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. आता प्रबोधनकार ठाकरे यांची जी विचारसरणी आहे ती अस्पृश्य निवारण वगैरे हे सगळी त्यांची समाज सुधारणेची एक त्यांची होती. आता दादरचा जो गणेश उत्सव झाला, दादरच्या गणेश उत्सवाचा जर आपण परिणाम पाहिला तर तिथं काय झालं होतं हे आपण नंतरच्या व्हिडिओत पाहूया. पण तिथं दलितांना कुठेतरी नाकारण्यात आलं असं एक आपण बेसिक मूळ सांगू शकतो. त्यानंतर मुळात इथली जी माता आहे, तुळजाभवानी माता असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही देव्या असेल, हे मुळात महाराष्ट्राची कुलदैवत आहे, छत्रपतींची कुलदैवत आहे आणि त्यामुळं यांची ही एक उत्सव सुरू व्हायला पाहिजे आणि हा उत्सव सुरू त्यांनी केला आणि त्याच्यानंतर दलित बांधवांच्या हाताने ती पूजा करून हा उत्सव सुरू झाला आणि तेव्हापासून जो शब्द कुठेतरी दबला गेला होता जय भवानी, हा शब्द पुन्हा एकदा समोर यायला लागला. आता जय भवानी हा शब्द अर्थातच प्रबोधनकार ठाकरे यांच्या माध्यमातून कुठेतरी पुन्हा पुनर्जीवित झाला आणि नंतरच्या काळात हा शब्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे आणला. त्यातल्या त्यात हिंदुत्व ही कन्सेप्ट त्यांनी समोर ठेवली आणि त्या पद्धतीनं राजकारण केलं. नंतर त्यांचे परिणामही त्यांना भोगावे लागले, म्हणजे 5-7 वर्षासाठी त्यांना मतदानाचा अधिकार भेटला नाही, काढून घेण्यात आला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण मुद्दा हा आहे की इलेक्शन कमिशनने जी आता भूमिका घेतली आहे, हे जे दोन शब्द आहे हिंदुत्व आणि जय भवानी, आता जय भवानी हा शब्द कोणत्याही पक्षाशी नाही आणि हिंदुत्व हाही कोणत्या पक्षाशी निगडीत आपण तसं लावू शकत नाही, पण आजकाल हिंदुत्व या शब्दावर अनेक राजकारण होतं. पण जय भवानी हा न्यूट्रल शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. एकीकडे हिंदू देश करायचा आहे, हिंदुस्थान आहे, हिंदू शब्द आहे, देशाला हिंदुस्थानही म्हणतात, इतकं सगळं असतानाही हिंदुत्वावर जो पक्ष चालतोय भारतीय जनता पक्ष किंवा मोदी किंवा शहा असेल, हे आपल्या भाषणातून अनेक वेळा भूमिका मांडतात या संदर्भात. आता अशा वेळी या शब्दांवर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी अख्खं राजकारण किंवा एक वेगळा प्रवाह सुरू केला होता, त्यांच्या शिवसेनेला आता कुठेतरी हे शब्द वापरण्यास बंदी घालणं कितीपत योग्य आहे, हाही प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झालाय आणि उद्धव ठाकरे याचा कसा फायदा घेतील. त्यांनी अगोदर याला नकार दिला, नंतर त्यांनी पुन्हा याचिका पाठवली की यावर फेरविचार करण्यात यावा, पण फेरविचार यावर झाला नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की यावर फेरविचार होऊ शकत नाही, कन्फर्म आहे, तुम्हाला वापरता येणार नाही. आता असं झाल्यानंतर जे काही समीकरण बदलणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे. कारण जेव्हा आता ते रणांगणात उतरतील, आता तिसरा टप्पा राहील, चौथा, पाचवा, आता हे जे टप्प्यातल्या निवडणुका आहेत या निवडणुकात ते ह्या गोष्टीचं नक्कीच आता पुढे घेऊन येतील. कारण महाराष्ट्राची अस्मिता काय आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत काय आहे, शिवाजी महाराज आणि जय भवानी यांचं कनेक्शन काय आहे आणि शिवसेनेचं कनेक्शन काय आहे. आता या सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर जय भवानी या शब्दावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे, हा एक तो प्रश्नचिन्ह निर्माण करतील. दुसरा प्रश्न म्हणजे हिंदुत्व ही जर जगण्याची पद्धत असेल, हिंदू हा शब्द एक तत्वज्ञानाशी जोडला गेलेला असेल, तर मुळात हिंदुत्व या शब्दाला विरोध का असावा आणि जे भारतीय जनता पक्ष भाजपा
हिंदू धर्माचा नारा लावतो, हिंदुत्वाचा नारा लावतो, त्यांच्याच सरकारमधले जे इलेक्शन कमिशन अशी भूमिका घेत असेल, तर निश्चितच काहीतरी यामध्ये वावगं आहे का, यासाठी शंका घेण्याला कुठेतरी वाव मिळतो. आता या सगळे जर पाहिलं तर आधीच त्यांना एक सहानुभूती मिळालेली आहे. सहानुभूती वेगळी कशी आहे, तर शिंदे वेगळे निघले, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासोबत गेम खेळला, हे सगळं समीकरण झालं. पण नंतरच्या काळात जर आपण विचार केला तर ही म्हणजे एक मोठी गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल की 2-2.5 वर्षाचा काळ झाल्यानंतरही जी सहानुभूती ठाकरेंबद्दल होती ती आजही कायम आहे आणि यातच ते कुठेतरी जिंकलेत. आता जे पुन्हा त्यांच्यासोबत हे 2 शब्द काढून घेण्यात आले, जे शिवसेनेशी एकनिष्ठ आहे किंवा हे शब्द शिवसेनेशी जोडलेले आहेत, ते शब्द जर इलेक्शन कमिशन काढून घेत असेल तर याची वेगळी सहानुभूती ठाकरेंना मिळू शकते. आणि अर्थातच जे आता जे आकडे सांगतायत कुठेतरी समीकरण जुळताना दिसतंय, ते ठाकरेंच्या बाजूने वळताना दिसतंय. ज्या सोशल मीडियावर ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत किंवा जे काही व्हायरल होतंय ते कुठेतरी ठाकरे यांच्याकडे वळणारं दिसतंय. आणि यामध्ये इलेक्शन कमिशननं टाकलेला हा जो गुगली आहे, यावर षटकार मारण्याचं काम ठाकरे करतील असं एकंदरीत समीकरण आहे. याचा काय परिणाम होऊ शकतो, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि इलेक्शन कमिशनची ही भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं तेही कमेंटमध्ये सांगा.